आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी झी बिझनेसचे प्रतिनिधी सौरभ पांडे आहेत आणि आणखी आपण त्यांच्याकडून शेअर मार्केट विषयी माहिती जाणून घेऊया। सौरभ, आज आपण पाहिलं अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर मार्केट 1000 अंशांनी सेन्सेक्स घसरला। काय नेमकी कारण आहेत? शेअर बाजारामध्ये काही नाराजीचा सूर आहे, अर्थसंकल्पाचं स्वागत झालं नाही असं म्हणता येईल? जे आपण आता बघतात आहे ते जे बजेटचं रिॲक्शन आहे ना ते आपण मार्केटमध्ये बघतात आहे, ज्याच्यामुळे जे आहे मार्केटमध्ये पॉईंट्स जे आहे करीब घसरलेला आहेत आणि त्याच्या पाठी काय रिझन्स आहेत ते आपण आता इथे आपल्या दर्शकांना सांगतो। इथे FNO वर STT जे आहे ते वाढवण्याची ऐलान जे आहे आता अर्थमंत्रींनी केलेली आहे। जेव्हा फ्युचर्सवर जे STT आहे ते 0.02% जे आहे ते वाढवण्याचं हे ऐलान झालं आहे आणि ऑप्शनवर जे STT आहे ते त्याचे दर 0.1% जे आहे ते वाढवण्याचा जे आहे FMनी ऐलान केला आहे। त्याच्यानंतर जेव्हा शेअर बायबॅक असतात, जेव्हा आपण शेअर बायबॅक करतात आणि त्याच्यावर जे आहे आपला गेन होतात, आम्ही जे पैसे कमावतात त्याच्यामध्ये पण जे आहे टॅक्स लागणार हे असं जे अनाउन्समेंट आहे ते FMनी आता करून घेतलं आहे। आणि जेव्हा अगर बातमी सांगू आपण टॅक्स सरळ करायचा तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जे होतात त्याच्यामध्ये अर्थमंत्रींनी 20% टॅक्स ची जे दर आहे ते फिक्स घोषणा केलेली आहे आणि काही फायनान्शियल प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती 12.5% ची LTCG लावलेली आहेत। आणि ह्याच्यानंतर आपण पुढे जाऊ तर अनलिस्टेड बॉन्ड्स, डिव्हेंचर्स त्याच्यावर पण ही आपल्याला आता कॅपिटल गेन टॅक्स द्यायला लागणार। तर हे जे सगळे बातमी आहेत हे मोठी जे मार्केट या अपेक्षित नव्हते ते सरप्राईज म्हणून जे आहे आता आलेली आहे आणि जे मार्केटला इन्व्हेस्टर असतात, जे निवेशक असतात त्यांना ही बातमी पटली नाही असं आपण रिॲक्शनमध्ये बघू शकतात। ठीक, सौरभ धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।